तर तिकडे राज ठाकरे आज शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि या बैठकीला जयंत पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर सुरुवातीला मनसेला नकार देणारे शरद पवार आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बघत पुढची बातमी। महिला प्रवाशासोबत गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला मनसेनं चांगलाच धडा शिकवलाय। ही महिला टॅक्सीनं वांद्रे स्टेशन इथे पोहोचल्यानंतर तिला जादाचं भाडं हा ड्रायव्हर मागू लागला। या महिलेनं नकार दिल्यानंतर चालकानं महिलेशी गैरवर्तणूक केली आणि या घटनेची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी चालकाला पकडून बेदम मारहाण केली आहे। मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना असाच धडा शिकवू असा इशारा देखील मनसेने दिलाय। तर महिलेनं नकार दिल्यानंतर चालकानं महिलेशी अशा प्रकारे गैरवर्तणूक केली आणि घटनेची माहिती मिळाल्यानंतर अशा प्रकारे या ड्रायव्हरला या चालकाला अशा प्रकारे मनसेकडून चांगला चोप देण्यात आला। आणि यानंतर आता बातमी आहे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न बळकट करणारी। निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याआधीच म्हाडाची लॉटरी निघणार आहे। तर ही म्हाडाची लॉटरी मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी निघणार असून येत्या काही दिवसांमध्ये म्हाडाच्या लॉटरीची तारीख देखील जाहीर होणार आहे। मुंबईतल्या हाय प्रोफाईल परिसर समजल्या जाणाऱ्या तुंगा पवईच्या घरांच्या किमती या लॉटरीमध्ये कमी होणार असल्याचं बोललं जात आहे। तर सर्वसामान्यांप्रमाणेच म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील घरांची खुशखबर आहे। कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार असल्याचं म्हाडानं जाहीर केलंय। तर दुसरीकडे सिडकोच्या 1100 शिल्लक घरांसाठी आज सोडत काढली जाणार आहे आणि या शिल्लक घरांमध्ये 73 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित 1027 सदनिका या अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी असणार आहेत। तर लवकरच आता म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे, ज्यामध्ये मुंबईमध्ये एकूण 238 घरं आहेत, ज्यामध्ये पुण्यामध्ये 4464 घरं, तर नाशिकचा आपण विचार केला तर नाशिकमध्ये 1000 घरं आहेत आणि औरंगाबादमध्ये 800 घरं आहेत एकूण। तर कोकण विभागाचा आपण विचार केला तर या ठिकाणी 9000 घरं असणार आहेत। तर लवकरच म्हाडाच्या घरांची लॉटरी आता निघणार आहे, त्यामुळे मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी निश्चितच ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आणि आता दिल्लीमधून बातमी आहे अग्नितांडवाची। दिल्लीतील नरेना भागात एका पेपर कार्ड फॅक्टरीला भीषण आग लागली आहे। तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल 20 गाड्या दाखल झाल्यात। या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। या भीषण आगीचे लोट कशा पद्धतीने उचललेले आहेत हे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। नवी दिल्लीतल्या हे अग्नितांडव आपण पाहतोय। तब्बल 20 गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। बघूयात पुढची बातमी। नंदुरबारच्या शहादा शहरातील जुना प्रकाश रस्त्यावरील सूर्या नमकीन कारखान्याला भीषण आग लागली। रात्री 1च्या सुमारास ही भीषण आग लागली होती। दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यानं ही आग विझवण्यात यश आलंय।